निलंबनाचा कालावधी 5 दिवसांवरून 3 दिवसांवर आणल्यामुळं अंबादास दानवे उद्या विधान परिषदेत दिसणार। नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा। 1 जुलै रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्यात शाब्दिक वाद झाला होता। नंतर एकमेकांवर हातवारे झाले आणि त्याच वेळी अंबादास दानवे यांनी भर सभागृहात शिवीगाळ केली। अर्थात त्यानंतर ते प्रकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजलं। प्रसाद लाड यांनी पायऱ्यांवर बसून आंदोलन देखील केलं। तिकडे अंबादास दानवे यांनी प्रसार माध्यमांशी मी कट्टर शिवसैनिक आहे, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, मी माफी मागणार नाही असं म्हटलं आणि जो माझ्याकडे बोट करेल त्याचं बोट तोडण्याची हिम्मत देखील माझ्यात आहे असं देखील म्हटलं। आता एवढं सगळं झाल्यानंतर तिकडे प्रसाद लाड आणि भाजपचे आमदार आक्रमक झाले। त्यांनी अंबादास दानवे यांनी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा अशी मागणी केली। त्यानंतर सभागृह देखील तहकूब झालं, स्थगित करण्यात आलं। दुसऱ्या दिवशी मात्र भाजपच्या आमदारांनी कठोर भूमिका घेतली आणि अखेर उपसभापती विधान परिषदेच्या नीलम गोरे यांनी एक ठराव मांडला आणि अंबादास दानवे यांचं निलंबन आवाजी मतदानावर टाकलं। त्या आवाजी मतदान झाल्यानंतर अंबादास दानवे यांना 5 दिवसांसाठी विधान परिषदेतून निलंबित करण्यात आलं। त्यानंतर देखील सभागृहात गोंधळ झाला आणि मग उद्धव ठाकरे यांनी स्वतः पक्षप्रमुख म्हणून मी दानवेंच्या वतीनं माफी मागतो असं म्हटलं। नंतर अंबादास दानवे यांनी देखील याबाबत दिलगिरी व्यक्त केली आणि तसं पत्र देखील सभागृहाला सादर केलं। अर्थात त्यावर काल उच्चस्तरीय समितीची एक बैठक झाली आणि आज उपसभापती नीलम गोरे यांनी अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा कालावधी 5 दिवसांवरून 3 दिवसांवर आणल्याचा निर्णय दिला। त्यामुळं आता अंबादास दानवे उद्यापासून विधान परिषदेमध्ये म्हणजे विधान परिषदेच्या सभागृहात दिसणार आहेत। 1 जुलैला हा प्रकार घडला। 2, 3, 4 3 दिवस त्यांचं निलंबन झालं। आजचा 3रा दिवस म्हणजे शेवटचा निलंबनाचा दिवस आणि उद्यापासून पुन्हा एकदा अंबादास दानवे आपल्याला विधान परिषदेमध्ये कामकाज करताना दिसणार आहेत। एकंदरीतच हा सगळा प्रकार सुरू झाला तो राहुल गांधींनी लोकसभेत जे वक्तव्य केलं होतं हिंदूवरून, त्यावरून सुरू झाला। त्याचं लोण विधान परिषदेत पोहोचलं। प्रसाद लाड यांनी त्या संदर्भातचा निषेधाचा ठराव पारित करून तो लोकसभेत पाठवावा म्हणून प्रसाद लाड आक्रमक झाले। मग प्रसाद लाड आणि दानवे यांच्यात जुंपली, त्यातूनच अंबादास दानवे यांच्याकडून शिवीगाळ झाली। अर्थात आता हा सगळा प्रकार शमलाय आणि आता उद्यापासून अंबादास दानवे विरोधी पक्षनेते म्हणून विधान परिषदेमध्ये दिसणार आहेत। पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा।